सॉरी माननीय मुख्यमंत्री महोदय, ज्या प्रश्नाचा उल्लेख जयंतराव पाटलांनी केला, असे आपण सोलरवर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या संदर्भामध्ये आपली सरकारची योजना निश्चित स्तुत्य अशी आहे की ज्याच्यातून दिवसा शेतकऱ्यांना कमीत कमी 10 तास विजेचा पुरवठा होईल। परंतु काही ठिकाणं अशी आहेत की समजा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या विषयाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला स्वतः भेटलो होतो, आपण काही आदेशही दिले होते, परंतु 10 सोसायट्यांनी एकत्र येऊन बँकेचं कर्ज आणि स्वतःचे पैसे, घरातल्या महिलांचे दागिने वगैरे गहाण ठेवून लिफ्ट ऑलरेडी केलेले आहेत आणि आता त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये डायरेक्ट वीज डिस्कॉमनी वीज देण्याच्या ऐवजी आपलं जे सोलरचं धोरण आहे त्या धोरणामुळे, आणि या लिफ्टचं पाणी कॅनॉलमधून उचलायचं, नदीतून नाही उचलायचं, म्हणजे ज्या वेळेला धरणाचं पाणी कॅनॉलला येईल तेव्हाच उचलायचं आणि ते पाणी पुढे 5 ते 6 किलोमीटर न्यायचं। आपले सुप्रिंटेंडिंग इंजिनियर यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहिलं, सोलरची सिस्टीम पण लावून पाहिली, परंतु ते पाणी काही ज्या फोर्सने मिळायला पाहिजे ते मिळत नाही। आणि म्हणून माझी आपण एक विशेष बाब म्हणून मान्यता द्यावी असा रिमार्क पण MDंना दिला होता, परंतु त्याच्यात अजून काही पुढे कारवाई झालेली नाही। तर माझी आपल्याला अशी विनंती आहे की जे शेतकरी, समजा माझ्या तालुक्यातलं मतदारसंघातलं धामणी एक गाव आहे, त्या गावामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या लिफ्ट केल्यात, बँकेचं व्याज चालू आहे, दुष्काळी पट्टा आहे, उत्पन्नाचं काही साधन नाही आणि त्यांच्यासमोर एकच पर्याय असा आहे की थेट वीज त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। सोलरमुळं तिथं यश मिळणार नाही। तर आपण ज्याचा उल्लेख केला, अशा काही जर योजना असतील तर त्यांना नक्की विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईल। तर मला असं वाटतं की आपण राज्यात हा निर्णय घ्याच, कारण खाली काय होतं आहे, आपली सोलर पॉलिसी असल्यामुळं थेट कनेक्शन द्यायला खालचे अधिकारी घाबरतात, ते म्हणतात आम्ही सस्पेंड होऊ, AC आले नाही, आता राज्याची पॉलिसी, आता हेच करायला पाहिजे, एवढी गुंतवणूक करून पडलेली आहे। आणि अशा गुंतवणुकीमध्ये मार्ग काढून त्या शेतकऱ्यांना आपण जर रिलीफ नाही दिला तर ते उद्या काहीतरी जीवाचं कमी जास्त करतील। त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की अशा केसेसमध्ये आपण स्पेशल केस म्हणून किंवा एक वेगळं धोरण घेऊन, कारण आता कॅनलला पाणी आहे, आपलं जेव्हा कनेक्शन मिळेल तेव्हा कॅनलचं पाणी संपलेलं असेल, तोपर्यंत त्यांची सगळी पिकं जळून गेलेली असतील। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण या केसमध्ये निश्चित प्रकारे विचार करून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी माझी आपल्याला पुन्हा एकदा विनंती। माननीय वळसे पाटील साहेब, आम्ही जे कॅनल्सवरही पंप लावले सोलरचे ते नीट चाललेले आहेत, काही अडचण नाही, तथापि आपण जो विषय या ठिकाणी सांगितलेला आहे तिथे चीफ इंजिनियर प्रत्यक्ष जाऊन त्या संदर्भातला निर्णय 15 दिवसाच्या आत करते। ठीक आहे, समाधानकारक उत्तरं झाली आहेत। आता पुढे नाही, चीफ इंजिनियर जागेवर जातील, पाहतील, निर्णय करतील। आपण आत्ता जयंतरावनी प्रश्न जो विचारला त्याला उत्तर देताना अशा केसेसमध्ये आम्ही वेगळा विचार करू असं म्हटलेलं आहे। चीफ इंजिनियरसुद्धा उद्या काय सांगणार आहे की सरकारचं धोरण फक्त सोलरचं आहे, आम्ही थेट कनेक्शन देऊ शकत नाही। तिथं सोलरचे प्लांट वाढवायलासुद्धा जागा नाही, आता कॅनॉलवरच आपण सोलर सिस्टीम बसवलेली आहे। त्यामुळं अशा केसेसमध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या चीफ इंजिनियर अवलंबून राहण्यापेक्षा अशा प्रकारच्या सूचना आपण जर MDंना दिल्या किंवा खाली दिल्या तर त्याच्यातून मार्ग निघेल, नाहीतर मग मार्ग निघणार नाही। आपण आपल्याला तशी विनंती आहे। मी आपल्याला म्हणजे वळसे पाटील साहेब, आपण तर माझ्यापेक्षा जास्त सिनियर आहात आणि सरकार कसं चालतं आपण जवळून बघितलं आहे, त्यामुळे सूचना दिल्या आणि अपवाद केला की रोज आमदार येऊन माझ्या डोक्यावर बसणार, तिथे केलं आणि इथे का नाही। त्यामुळे अपवाद करायचा असेल तर त्याच्याकरता काही ना काही ती सिच्युएशन असेस झाली पाहिजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अपवाद करणं आवश्यक आहे अशा पद्धतीनं रिपोर्ट दिला पाहिजे। त्यामुळे पॉलिसीच्या बाहेर जायचं आहे म्हणूनच चीफ इंजिनियरला त्या ठिकाणी पाठवतो।
चीफ इंजिनियर जाऊन तिथे पॉलिसीच्या बाहेर जाण्यासारखी परिस्थिती इथे आहे असं सर्टिफाय करतील आणि त्यानंतर त्या संदर्भातला निर्णय आम्ही करू. पुढचा प्रश्न 1 मिनिट. पुढचा प्रश्न त्याआधी फक्त एक सभागृहाला अवगत करणं आवश्यक आहे. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक अत्यंत महत्त्वाची इकडे सूचना केली की आपण ज्या वेळेला प्रश्न देतात त्यावेळेला एका विभागापेक्षा जास्त विभाग त्यात नसायला पाहिजेत. ही सर्वसाधारण धोरणं आहे आणि त्यातूनच प्रश्नाला न्याय मिळत असतो. अगदी अपवादात्मक परिस्थिती